मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू आणि पाँडिचेरी बार काउन्सिलला कायदेशीर क्षेत्रातील नवोदित वकिलांना येणाऱ्या आर्थिक अडचणीची कबुली देऊन कनिष्ठ वकिलांना अनिवार्य मासिक स्टायपंड मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी अनिवार्य केले. न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती सी. कुमारप्पन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने तमिळनाडू बार काउन्सिलला तमिळनाडू आणि पाँडिचेरीमधील सर्व बार असोसिएशनला चेन्नई, मदुराई आणि कोइंबतूर मधील कनिष्ठ वकिलांना किमान मासिक वेतन 20,000 प्रदान करण्याचे निर्देश दिले. इतर शहरांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना किमान 15,000 मिळावेत. हा उपक्रम मूलभूत जीवन खर्च समाविष्ट करतो असे नमूद केले आहे. कनिष्ठ वकिलांच्या सन्माननीय अस्तित्वावर भर देत खंडपीठाने वकिलांच्या उपजीविकेच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम 21 चा संदर्भ दिला आहे. पाँडिचेरी सरकारला स्थानिक वकील कल्याण निधीसाठी निधी वाटप करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेला उत्तर म्हणून हा निर्णय देण्यात आला आहे. सरकारने आपला पाठिंबा व्यक्त केला असला तरी वकील गटामधील अंतर्गत वादांमुळे विलंब झाल्याचे नमूद केले आहे. न्यायालयाने स्थानिक बार असोसिएशनला 4 महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. या निकालामुळे देशातील सर्व ज्युनियर वकिलांना स्टायपंड मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असून देशामध्ये असे घडले तर ज्युनियर वकिलांना सुरुवातीच्या काळामध्ये वकिली व्यवसाय करत असताना येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. केसचे नाव आहे फरीदा बेगम विरुद्ध पाँडिचेरी सरकार. रिट पिटिशन नंबर 17,976 ऑफ 2019 व निकालाची तारीख आहे 12/6/2024. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्ट कचेऱ्या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा.